1,10,80,000 रुपयांची फसवणूक करणारे आरोपी सायबर पोलीस स्टेशनकडून जेरबंद करण्यात आले आहेत. 27 जानेवारी 2025 रोजी फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय 12 ऑक्टोबर 2024 ते 15 नोव्हेंबर 2024 दरम्यान SMC ग्लोबल सिक्युरिटीज व्हॉट्सअप मोबाईल नंबर 89 53 70 86 54 आणि 87 36 80 10 46 या मोबाईल धारकाने मला शेअर ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवून 20 ते 30% अधिक नफा मिळवून देतो असं सांगून माझा विश्वास संपादित करत माझी 1,10,80,000 रुपयांची फसवणूक केली आहे. संबंधित मोबाईल धारकाविरुद्ध फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलीस स्टेशन नगरच्या सायबर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम आणि त्यांच्या पथकाने गुन्ह्यात फसवणूक झालेली रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात वर्ग झाली होती आणि आरोपी यांनी फिर्यादी यांच्याशी केवळ व्हॉट्सअपद्वारे संपर्क केला होता. अशा अत्यंत क्लिष्ट असलेल्या गुन्ह्यात तांत्रिक विश्लेषण करून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे जाऊन या आरोपीचा शोध घेतला असता फसवणूक झालेली रक्कम ज्या बँक खात्यात वर्ग झाली होती त्या बँकेचा खातेधारक असलेला महावीर कांबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचं कबूल केलं. तर त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगानं अधिक विचारणा केली असता त्याने त्याचे 3 साथीदार प्रवीण लोंढे, शिवाजी साळुंखे, सागर उर्फ केशव कुलकर्णी यांनी मिळून केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार मध्यवर्ती कारागृह ऑर्थर रोड मुंबई येथून गावदेवी पोलीस स्टेशन मुंबई येथील FIR नंबर 761/2024 BNS 318/4 या गुन्ह्यातून सायबर पोलीस स्टेशन येथील 6/2025 या गुन्ह्यात वर्ग करून त्यांना 31 जानेवारी 2025 रोजी अटक करण्यात आली असून त्यांना पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे. तर संबंधित 3 आरोपींकडे विचारणा केली असता त्यांनी आरोपी महावीर कांबळे यांनी पैसे घेऊन अकाउंट ओपन करून संबंधित बँकेची किट, इंटरनेट बँकिंग, युजर ID, पासवर्ड, सिम कार्ड, चेकबुक, ATM असं सांगितल्याने महावीर कांबळे या आरोपीस अटक करण्यात आली. न्यायालयानं त्यास 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.